जगामधले निम्मे अर्धे लोक या आजारामुळे गेले. आजार कोणता आहे हा जाणून घेण्यासाठी पुढे पहा. सर्वांना नमस्कार. आजार म्हणजे लक्षात ठेवा सर्वांसाठी आहे आणि हा आजार कधी जडेल आणि कधी नाही हे सांगू शकत नाही. अचानक उद्भवणारा हा आजार आहे आणि त्यामध्ये व्यक्ती गेलेली सुद्धा कल्पना येत नाही. ह्याला अटॅक असं म्हणतात, हार्ट अटॅक असं म्हणतात. कळलं का मी काय म्हणतो? नुसतं हार्ट अटॅक एवढं नाव काढलं तरी सुद्धा छातीत धडधड आणि हे छातीमध्ये धडधडणे ही लक्षणं जी आहेत, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो त्या गोष्टीवर. ही जी लक्षणं आहेत, छातीत जळजळणे, छातीत धडधडणे, भीती वाटणे, अचानक असं, तर हा रोगच असा आहे. वास्तविक पाहता ही जळजळ, धडधड किंवा छातीमध्ये थोडासा पेन होतो, येतंय का लक्षात तुमच्या? पाठीमागच्या बाजूला दुखतं. कोणीतरी सांगितलेलं असतं की पाठीमागून कळ आली की अटॅक येतो. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी याच्यासाठी मी एकच उपाय सांगणार आहे. तो उपाय जर तुम्ही 1 महिना केला तर तुम्हाला ह्या पूर्ण ज्या अडचणी, म्हणजे अटॅक येणे हा जो प्रकार आहे तो अटॅक येणे हा प्रकार राहणार नाही. किंवा तुमच्या छातीत आता धडधड करतंय, भीती वाटल्यासारखं तुम्हाला जे वाटतंय ते तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये वाटणार नाही. सत्य परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. आपण काय करतोय, आपल्या छातीत धडधडायला लागलं की आपला बीपी हाय होतो. बीपी हाय झाल्यामुळं त्या वेळेला किंवा कोणाचा बीपी लो होतो आणि परिणाम असा होतो की त्यातच मनुष्य जातो. पण ज्या निसर्गामध्ये आपण राहतो, लक्षात ठेवा, त्या निसर्गाने अशा काही गोष्टी आपल्याला बहाल केलेल्या आहेत, ज्या गोष्टीचा आपण आधार घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं वाटचाल करू शकतो. बरं, ही छातीतली जळजळ किंवा छातीतली धडधड हे फक्त अटॅकमुळेच होते का? तर अजिबात नाही. लक्षात ठेवा, अटॅक यायच्या वेळेलाच होते का? ही सगळी माहिती ऐका अगोदर. झाड अतिशय सोपं आहे, ते किरकोळ झाड आहे. ही माहिती सर्व आठवा. कायकायांचा कफ छातीमध्ये जाम झाल्यामुळं खोकला त्यांचा जातच नाही किंवा कोरडा खोकला येतो आणि शरीरामध्ये कफ साठून जर राहिला, लक्षात ठेवा, काय फुफ्फुसावरती जर कफ साठला तर मात्र मग जळजळ व्हायला, छातीत दुखायला, धडधड करायला छाती सुरुवात करते. फुफ्फुस जे आहे ते फुफ्फुस व्यवस्थित जर असेल तर त्या फुफ्फुसातून जे आपण नाकाने श्वासोश्वास घेतोय, ऑक्सिजन वायू घेतो आणि CO2 वायू सोडतो, हा या ऑक्सिजन वायू आत घेतल्यामुळं ब्लड हे प्युरिफाय केलं जातं, म्हणजे शुद्ध केलं जातं. म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध ब्लड म्हणजे काय ते सांगतो मी अगोदर. अशुद्ध ब्लड म्हणजे घाणेरडं, जसं घाण असं म्हणतो असं नाही. CO2 जर त्या ब्लडमध्ये असेल तर त्याला अशुद्ध म्हणतात आणि ऑक्सिजन जर त्यामध्ये असेल तर त्याला शुद्ध म्हणतात. तर कफ जरी झाला असेल तरी बी छातीत धडधड होतं. ह्या सर्वावरती एकच मी उपाय, किंवा एखाद्याला इथं अशा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, घशाचा प्रॉब्लेम आहे, येते का लक्षात तुमच्या? तर तो सुद्धा रोग यांनी बरा होऊ शकतो. आणखीन तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे वयस्कर लोक आहेत, वयस्कर लोकांचे गुडघे दुखतात, अलग लक्षात, गुडघेदुखीचा, सांधेदुखीचा त्यांना त्रास होतो. हा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा एक म्हणजे हृदयाचं कार्य व्यवस्थित चालावं, ठोके व्यवस्थित, कुठल्याही प्रकारचं म्हणजे भीती वाटू नये, धडधड करू नये, जळजळ करू नये, यासाठी
2च उपाय मी सांगणार आहे. त्यातला पहिला उपाय हा आहे, लक्षात ठेवा. अर्जुनाचं झाड सर्वांना माहित आहे. या अर्जुनाच्या झाडाची साल, मी अर्जुनाचं झाड टाकतो इथं. या अर्जुनाच्या झाडाची साल 5 ग्रॅम फक्त चूर्ण. हे तुम्हाला असं नाही मिळालं तर मेडिकलमध्ये, कुठल्याही मेडिकलमध्ये मिळतं. एका वेळेला तुम्हाला 1 कप पाण्यामध्ये हे 5 ग्रॅम किंवा 1.5 कप पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यायचं. अर्धा कप, पाऊण कप राहीपर्यंत लाल भडक पाणी होतं. ते म्हणजे रेड पिंक कलरचं पाणी होतं. आणि त्यातलं फक्त एका वेळेला, कधीही घ्या, अमुक वेळेलाच घेतलं पाहिजे असं नाही. दिवसातून तुम्ही कधीही घ्या. त्याचे फक्त 4 चमचे, एका वेळेला 4 चमचे प्राशन करायचे, म्हणजे घ्यायचे, प्यायचे. पाण्यात टाकून पिलं, कारण याची जी चव आहे ती तुरट आहे, लक्षात ठेवा. आणि तुरट जरी चव असली तरी असं पिताना काय फार त्रास होतो असंही नाहीये. ते पूर्णपणे शीतल असणारी साल आहे, लक्षात ठेवा. त्याला अनेक नाव आहेत, ती सांगतो पुढे, ऐका. मध्ये याला टर्मिनाली असं म्हणतात. बंगालीमध्ये याला अर्जुन छाम असं म्हटलं जातं. मध्ये याला मती चेड्डू असं म्हटलं जातं. भाषा वेगवेगळ्या, जिकडे जिकडे जशा जशा पद्धतीनं भाषा तुम्ही वापरता. कर्नाटकी भाषेमध्ये याला मत्तीतोर मेथी असं म्हणतात. मत्तीतोर मेथी. या भाषा तुम्ही, याची नावं मी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतो. याला केवळ कारण हे की मी जरी अर्जुनाचं झाड असं सांगितलं म्हणून झाडाची आकृती टाकतो. ते बघा, हे झाड जर तुमच्या ठिकाणी असेल तर त्या झाडाची साल त्या झाडाची अतिशय आपल्याला महत्वाची आहे. आसोदरी हे गुजराती भाषेमध्ये आसोदरो असं म्हटलं जातं. त्याला आसोदरो किंवा आसोदारा असं म्हटलं जातं. ह्या वेगवेगळ्या भाषा आहेत. ह्या भाषेमधली ही नावं त्याची समजून घ्या. आणि हा उपाय दिवसातून एकदा उपाय हा करायचा. किती दिवस करायचा तर 1 महिना करायचा, पूर्ण 1 महिना करायचा. तुमच्या छातीतली धडधड, कफ वगैरे हे सगळं, तुम्हाला जर थायरॉइड वगैरे हा जर प्रॉब्लेम असेल तर तो सर्व क्लिअर होतो. आणि दुसरा उपाय काय करायचा ते मी सांगतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही अटॅक येऊ शकत नाही. सकाळी आणि सायंकाळी जेवण करताना फक्त लसणाच्या 3 पाकळ्या, अतिशय महत्वाची गोष्ट मी सांगितली. त्या बी लसणाच्या 3 पाकळ्या. नीट लक्ष द्या. आता काय होतं सर, लसूण सकाळी खाल्ला की तोंडाचा वास येतो. या लसणाच्या 3 पाकळ्या कशा पद्धतीनं असाव्यात की जेणेकरून याचं कार्य व्यवस्थितरित्या होईल. या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि सोलून घेऊन थोड्याशा तव्यामध्ये उलटा पालट खालीवर करायचे की जेणेकरून बाहेर जी त्याच्या वासासाठी कारणीभूत असणारे जे पदार्थ आहेत त्याचं बाष्पीभवन होऊन ते निघून जातात. आणि तुम्हाला कधीही, मी अगदी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हे जर उपाय तुम्ही केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकणार नाही. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं मी अगदी भगवंताला साक्षी ठेवून त्याच्या नामस्मरणामध्ये राहून या गोष्टी मी सांगतोय. काय तुम्हाला पुस्तक वाचून किंवा हे अनुभवाचे बोल आहे, तुम्ही करून पहा, तुम्हाला अनुभव घ्या. आणि चॅनल जर आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. ओके, नमस्कार.